नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन येत आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचं नागपूरसाठीचं वेळापत्रक आहे ते काय केलं की चेंज झालेलं आहे नागपूर. तर त्या वेळापत्रक आहे ते चेंज झालेलं आहे. त्यामुळे ते वेळापत्रक तुम्हाला दाखवत आहे की चेंज झालेलं वेळापत्रक काय आहे. तुम्ही वेबसाईटवरती जाल, तर तुम्हाला इथे जर बघाल तर इथं 31 तारखेचा म्हणजे आजच हा बदल झालेला आहे. तो दाखवेल. यांनी काय केलेलं आहे, की जे वेळापत्रक होतं म्हणजे 23/1/2024 ते 22/2/2024 या कालावधीत होणार होतं. तर त्याच्यामध्ये काय केलं, की 19/1/2000 रोजी हे प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्याच्यानुसार 5/2 म्हणजे 5 फेब्रुवारीपासून काय करण्यात आलं, की याच्यातून सुधारित वेळापत्रक काय केलं, की प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर ते तुम्हाला दाखवेल मी. तर याच्यामध्ये काय झालं, की उमेदवाराची नोंद दिनांक 12/1 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसारच जायचं आहे. ती यादी तुम्हाला दाखवेल. तर ती यादी तुम्हाला दाखवेल मी. ती यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. मेरिट लिस्ट आहे सगळ्यात पहिले नागपूरची. तर इथं बघा 5 तारखेला जे आहे ते 22,001 ते 23,250 म्हणजे एकूण 1,250 उमेदवार सकाळी 8 वाजताची शिफ्टला असणार आहेत. ते तुम्हाला दाखवलं आता हे उमेदवार लिस्ट मोठी करते. 22,000 ह्या रूम नंबर पाहायचा आहे त्यांनी. ओके हे इथे. तर हे 22,001 ते 23,250. तर हे 23,250 पर्यंत या उमेदवारांनी इथे जायचं आहे. ओके. सकाळी 8 वाजता. त्याच्यानंतर 23,251 ते 24,500 1,250 उमेदवार आहेत. सकाळी 10 वाजता जायचं आहे. त्याच्यानंतर 24 तारखेला बघितलं तर 24,501 ते 25,750 1,250 विद्यार्थी दुपारी 1 वाजता जायचं आहे. त्याच्यानंतर 3 वाजता आहेत 25,751 ते 27,000 हे उमेदवार आहेत 3 वाजता जायचं आहे. त्याच्यानंतर 6 तारखेला 27,001 ते 28,250 एवढ्या उमेदवारांनी काय करायचं की 2250 उमेदवारांनी जायचं आहे. सॉरी 1,250 उमेदवारांनी सकाळी 8 वाजता जायचं आहे. 28,251 ते 29,500 या 1,250 उमेदवारांनी 10 वाजता जायचं आहे. त्याच्यानंतर 29,501 ते 30,750 1,250 उमेदवारांनी जायचं आहे दुपारी 1 वाजता. त्याच्यानंतरनं 30,751 ते 32,000 टोटल 1,250 उमेदवार. सगळ्या शिफ्टमध्ये 1,250च उमेदवार आहेत. तर या उमेदवारांनी काय करायचं आहे, की यांनी दुपारी 1 वाजता जायचं आहे. त्याच्यानंतर 35,751 ते 37,000 या उमेदवारांनी 3 वाजता जायचं आहे. 8 तारखेला जाऊयात आपण. 8 तारखेला 37,701 ते 38,250 1,250 उमेदवार सकाळी 8 वाजता जायचे. 38,251 ते 39,500 1,250 उमेदवार सकाळी 10 वाजता जायचं आहे. त्याच्यानंतर 39,501 ते 40,750 1,250 उमेदवार दुपारी 1 वाजता जायचं आहे. 40,751 ते 42,000 या उमेदवारांनी जायचं आहे 3 वाजता. 9 तारखेला पाहिलं तर 42,001 ते 43,250 1,250 उमेदवार आहेत. सकाळी 8 वाजता जायचं आहे. त्याच्यानंतरनं 9 तारखेला पाहिलं तर 43,251 ते 44,500 1,250 उमेदवार आहेत ते जायचं आहे 10 वाजता सकाळी. त्याच्यानंतर 44,501 ते 45,750 1,250 उमेदवार आहेत दुपारी 1 वाजता जायचं आहे. त्याच्यानंतरनं शेवटी 45,751 ते 47,000 1,250 उमेदवार आहेत. त्यांनी जायचं आहे दुपारी 3 वाजता. त्याच्यानंतरनं त्याच्यानंतरनं 10 तारखेला जर बघितलं तुम्ही तर 47,001 ते 48,250 1,250 उमेदवारांनी सकाळी 8 वाजता जायचं आहे. त्याच्यानंतरनं तुम्ही जाल तर 48,251 ते 49,500 1,250 उमेदवार 10 वाजता जायचा आहे. 49,501 ते 50,750 एवढ्या उमेदवारांनी जायचं आहे 1 वाजता. त्याच्यानंतर 12 तारखेला बघा 50,751 ते 52,000 1,250 उमेदवार दुपारी 3 वाजता जायचं आहे. त्याच्यानंतरनं 12 तारखेला 52,001 ते 53,250 1,250 सकाळी 8 वाजता. त्याच्यानंतरनं 53,251 ते 54,500 1,250 उमेदवार आहेत सकाळी 10 वाजता. 54,501 ते 55,750 1,250 उमेदवार दुपारी 1 वाजता. 55,751 ते 57,000 1,250 उमेदवार आहेत दुपारी 3 वाजता. 23 तारखेला आहे 57,000 13 तारखेला सॉरी 57,001 ते 58,250 जर पाहिलं तर हे आहे
1250 उमेदवार सकाळी 8 वाजता आणि 58,500 58,251 ते 49,300 ते हे आहे सकाळी 10 वाजता. ओके. तर या उमेदवारांनी टोटल जर पाहिलं 37,336 एवढे उमेदवारांचं होणार आहे. आता त्याच वेळेस तुम्हाला जायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला काय करायला की सगळे ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. झेरॉक्सची तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून जायचं आहे म्हणजे सही आणि नाव लिहायचं आहे तुम्हाला त्याच्यावरती. त्याच्यानंतरनं काय करायचं की ते घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला ओरिजिनल हे केल्यानंतरनं तुम्हाला पात्र आणि अपात्र हे काय करणार आहे ते ठरवण्यात येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितच होणार आहे. आणि जर तुम्ही शासकीय शारीरिक अर्हता प्राप्त हे नसेल, धारण करत नसेल, तर तुम्हाला प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे. मूळ कागदपत्र आणि शारीरिक मोजमाप पात्र धरणाऱ्या उमेदवारांचे धाव चाचणीचे वेगळं पत्रक वेगळ्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वेगळ्या ह्याने वेगळं हे करणार आहे ते. तर ही माहिती होती. तर ते डॉक्युमेंट कोणते-कोणते लागणार आहे त्याची तुम्हाला माहिती दिलेली आहे यांनी. ओके. तर हे परिपत्रक तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल असेच आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.